हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो किती दिवसानंतर तुम्ही बघताय की मी आज माझ्या गाडीमध्ये आहे. येस, आणि मी खूप दिवसानंतर आज गाडी काढलेली आहे आणि निघालेली आहे मम्मीकडे जाण्यासाठी पनवेलला. आणि आज मी एकटीच चालली आहे, सूरज नाही आहे. सो सूरजला एक दोन कामं होती आणि मला मम्मीकडे जायचं होतं, कारण का मला फक्त सॅटर्डे संडेच मिळतो मम्मीकडे जाण्यासाठी. पूर्ण आठवडाभर मला बिलकुल वेळ मिळत नाही. बट मी ट्राय करते की ॲटलीस्ट सॅटर्डे संडे तरी मम्मीला जाऊन भेटून येऊ. आणि आता तर दादा सुद्धा नाहीये, दादा बाहेर गेलेला आहे. सो त्याच्यामुळे मम्मी एकटीच आहे. सो आय थॉट की मम्मीकडे जाऊन येते, मम्मीला भेटून येते आणि तिच्याशी थोडंफार गप्पा मारून येते. सो मी पोचते आहे पनवेलला. तोपर्यंत तुम्ही माझा स्किन केअर रुटीन बघा, कारण काय मी माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये काही चेंजेस केलेले आहे. सो मी जोपर्यंत पोचते तोपर्यंत तुम्ही ते बघा. अँड त्याच्यानंतर आज काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. त्यापासून माझी स्किन खूपच जास्त डल आणि ॲक्रे प्रोन झालेली होती, तुम्ही बघू शकता. आणि मला काहीतरी एक सोल्युशन हवं होतं की ज्याच्यामुळे माझी स्किनचा टेक्स्चर परत येईल. आणि त्यासाठी मी एक सोल्युशन शोधत होती आणि मला एक सोल्युशन मिळालेलं आहे. सो आय थॉट की मी ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. मी ऑर्डर केलेला आहे क्युअर स्किनचा स्किन केअर कस्टमाइज किट, जे की ऑर्डर करून खूपच जास्त सोपं आहे. सो मी तुम्हाला सांगते की कसं ऑर्डर करायचं आहे. ते ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या बेसिक डिटेल्स ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत. आणि त्या ॲड केल्यानंतर मग ते आपल्याला आपले कन्सर्न्स विचारतात, म्हणजे आपली डल स्किन आहे किंवा ॲक्ने प्रोन स्किन आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये एंटर करायचे आहेत. आणि ते झाल्यानंतर ते पुढे आपल्या AI बॉटवरती जातं आणि AI चॅटमध्ये आपल्याला अजून काही क्वेश्चनचे आन्सर करायचे आहे. टेक्स्चर कसं आहे, काय प्रॉब्लेम आहे, परत तुम्ही प्रेग्नेंट आहात की नाही, या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स घेऊन त्याच्यानंतर ते आपली स्किन टेस्ट सुद्धा करतात. मग आपल्याला फोटो काढायला सांगितले जातात, एक फ्रंट फेसिंगनी, एक साईडनी, आणि पूर्ण आपली स्किन अनालाइज करून त्याच्यानंतर ते एक कस्टमाइज किट बनवून देतात. विदिन 5 to 10 मिनिट्समध्ये आपले सगळे स्किन प्रॉब्लेम्स, कन्सर्न समजून घेऊन, अनालाइज करून, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड करून प्रोडक्ट्स आपल्याला रिलिव्हर केलेले जातात फक्त 2200 रुपयामध्ये. हा पर्सनलाइज किट मी माझ्या कन्सर्ननुसार सुद्धा रेडी करून घेतलेला आहे. किटमध्ये मला खूप सारे प्रोडक्ट्स रिसीव्ह झालेले आहे. त्याच्यामध्ये आहे एक जेंटल फेस वॉश, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बॅरियर कन्स्ट्रक्शन क्रीम आहे, अजून एक आहे जे आहे ग्लायक्लो क्लिअर क्रीम, जे की रिपेअर क्रीम आहे. त्याच्यानंतर एक सनस्क्रीन सुद्धा रिसीव्ह झालेलं आहे, SPF 50 ॲक्वा सनस्क्रीन, आणि अजून एक नाईट रुटीनसाठी मास्क सुद्धा रिसीव्ह झालेला आहे. हे सगळे प्रोडक्ट कसे यूज करायचे हे समजण्यासाठी त्यांनी इथे एक QR कोड सुद्धा दिलेला आहे, जो की आपल्याला स्कॅन करायचा आहे. आणि सगळ्या काही डिटेल्स आपल्याला समजतील की आपण कुठला प्रोडक्ट कधी यूज करायचा आहे, किती अमाऊंटमध्ये यूज करायचं आहे ते. फर्स्ट मी यूज करणार आहे क्युअर स्किनचा जेंटल क्लेन्स फेस वॉश, जो की एक्सफोलिएट करतो आणि रिफ्रेश करतो स्किनला. सो नेक्स्ट मी यूज करणार आहे बॅरियर रिकन्स्ट्रक्ट क्रीम, जे की एक मॉइश्चरायझर आहे आणि जे आपल्या स्किनला रिपेअर करण्यासाठी यूज करणार आहे मी. सो नेक्स्ट मी यूज करते आहे ग्लायक्लो क्लिअर क्रीम, जे की रिपेअर करण्यासाठी आणि ब्राईटन करण्यासाठी यूज होणार आहे. आणि ही वाली क्रीम जी आहे ती पूर्ण फेसवरती जसं आपण मॉइश्चरायझर लावलं तसं यूज नाही करायची आहे. हे थोडंसं घ्यायचं आहे आणि जिथे पण माझे ॲक्ने आहेत ना त्या पार्टवरतीच फक्त मी लावणार आहे. आणि जिथे पण माझे पिगमेंटेशन आहे, पिगमेंटेड एरिया, त्या पार्टवरतीच मला हे अप्लाय करायचं आहे. सो माझे ॲक्ने जिथे जिथे आहेत सो मी तिथेच अप्लाय करून घेते. लास्ट प्रोडक्ट जो मी यूज करणार आहे SPF 50 ॲक्वा सनस्क्रीन, कारण काय सनस्क्रीन इज मस्ट. जर आपण बाहेर जातो, खूप फिरतो, तर त्याच्यासाठी स्किनला सनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी सनस्क्रीन यूज करायचं आहे. सनस्क्रीन अप्लाय करून झालेलं आहे आणि माझ्या सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत. आणि ह्याच्यासोबतच अजून एक मला प्रोडक्ट रिसीव्ह झाला आहे, तो म्हणजे विटामिन बूस्ट ब्राईटनिंग मास्क, जो की आपण नाईट रुटीनमध्ये यूज करणार आहे. जेव्हापासून मी यूज करायला लागले तेव्हापासून माझी स्किन खूपच जास्त हायड्रेटेड, क्लिअर, मला स्वतःला इफेक्ट दिसून येतो आहे, मला स्वतःला फरक दिसून येतो आहे. ते डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहेत आणि ह्याच्यासोबत आपल्याला डाईट प्लॅन सुद्धा मिळतो आणि त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टरचे चेकअप सुद्धा असतात. सो आपण कन्सिस्टंटली यूज केल्यानंतर आपल्या स्किनमध्ये जो डिफरन्स आहे तो आपण डॉक्टर सोबत कन्सल्ट करून चेक करू शकतो. सो अशा प्रकारे मी तर माझा क्युअर स्किन केअर कस्टमाइज किट ऑर्डर केलेला आहे. सो तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर नक्की चेकआउट करा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अँड येस, माझा कूपन कोड यूज करायला विसरू नका, SUPRA100, ज्याच्यावरती तुम्हाला फ्लॅट 100 रुपीज डिस्काउंट मिळणार आहे. सो नक्की चेकआउट करा. सो फायनली मी पोचलेली आहे मम्मीच्या बिल्डिंगमध्ये आणि चालली आता वरती. लेट्स सी मम्मीची रिॲक्शन काय असणार आहे. मम्मी माझ्यावरती भडकणार आहे, कारण त्या मम्मीला मी सांगितलेलं की मी लवकर येते, बट ॲज युज्युअल मला वाजले आहे ऑलमोस्ट 5. सो लेट्स सी मम्मीची रिॲक्शन काय आहे ती.
आली का टायमात? मी तेच म्हटलं मम्मी मला ओरडणार आहे. मी मम्मीला नेहमी म्हणते मी लवकर येते लवकर येते. येऊ नको. एवढा उशीर झाला. कधी येणार कधी जाणार. विस्की ए विस्की, दादा कुठे गेला तुझा? मी काय करते, आल्या खायला देते. काय बनवलं मम्मी तू? आपण डाळ फळ बनवतो ना ती. पुलाव बनवला. अरे वा, दे पटकन. वरण भात पण आहे. पुलाव लोणचं देऊ? हां दे थोडं. सो घरी आल्या मम्मीने मला दिलंय खायला मसाले भात, माझा फेवरेट. कुरडे नको मला, राहू दे थोडीशी. घरून खाऊन आली मम्मी मी. काय झालं खा. सो मम्मी आणि मी दोघं पण मस्तपैकी आराम केलाय आणि आता आम्ही निघालोय शॉपिंग करायला. मम्मीचं म्हणणं होतं की खूप गर्दी आहे रोडवरती, नको जायला. का नको जायला? गर्दी आज रोड रविवार आहे. तुला चालत जायचं. सो मम्मीला थोडीफार शॉपिंग करायची, कारण काय मम्मी चालली आहे. कुठे चालली मम्मी सांग बरं? उज्जैनला. मजा आहे बाबा. कधीपासून जायचं होतं मम्मीला. मम्मीने एक साडी घेतलेली. ती साडी ह्याच्यासाठी घेतलेली की मी जो उज्जैनला जाईल तेव्हा ती साडी नेसेल म्हणून, आणि अशीच साडी आधीच घेऊन ठेवलेली. आणि ते बोलतात ना मॅनिफेस्टेशन, तशी साडी घेऊन ठेवली. त्याच्यामुळे उज्जैनला जायचं भाग्य पण लागलं आहे ना. आणि बरेच लोक बोलतात की खूप सुंदर आहे. मी सुद्धा अजून गेली नाहीये, बट खरंच खूप सुंदर आहे. आणि आम्ही 10 मजा करून 11 जण जाणार. मज्जा येणार आहे बाबा. आम्हाला पण विचारलेलं, पण आम्हाला सुट्ट्या नाही आहेत, सो त्याच्यामुळे आमचं पॉसिबल झालं नाही. बट लेट्स सी, मम्मीची आता आपण आज शॉपिंग करूया जाण्यासाठी. सो आम्ही पोचलोय ओरान मॉल. हा पण चांगला आहे. स्वतःचे कपडे तर घेतले, ही लहान मुलांचे कपडे बघते. लहान मुलांचे कपडे का बघते मम्मी? नको घेऊ, चल कोणासाठी घेते ठेव. सो फायनली पोचलेली आहे मी घरी आणि मम्मी सोबत खूप छान असा टाइम स्पेंड केला. मम्मीला शॉपिंग करून दिली, त्याच्यानंतर आम्ही थोडंफार खाल्लं सुद्धा. आणि आता मी फायनली घरी पोचलेली आहे. आता घरी जाऊन बघते सूरज काय करतोय ते. अँड सूरजने मला एवढ्या वेळा फोन करून बोलवलंय